तर आज आपण बनवलेली आहे काबुली चण्याची रस्सेदार मस्तपैकी सुंदर खमंग चमचमीत झणझणीत ही अशी रस्सा भाजी। आणि ही रस्सा भाजी आपण कशी बनवलेली आहे तीच आपण या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघत राहा। या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत ही रेसिपी कशी बनवायची आहे। तर चला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम आपण घेतलेले आहे 1 चमचा धना पावडर घेतलेली आहे, 1 चमचा हळद घेतलेली आहे, हिंग घेतलेला आहे चवीनुसार, हिंग म्हणजे चिमूटभर हिंग घेतलेला आहे, जिरे पावडर घेतलेली आहे अर्धा चम्मच, त्याचबरोबर आपण घेतलेलं आहे लाल तिखट, ही जास्त तिखट नाही आहे, ही जस्ट एक मिरची पावडर जी आपल्या रश्श्याला कलर देणार आहे। त्याचबरोबर आपण घेतलेलं आहे मीठ चवीनुसार, कोरिअँडर घेतलेला आहे म्हणजेच कोथिंबीर। त्याच्यानंतर इकडे आपण घेतलेले आहे 2 कांदे, 2 टमाटर चॉप करून घेतलेले आहे। तर वाटणामध्ये आपण काय काय टाकलेलं आहे त्याचबरोबर आपण वाटणात कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, आलं, लसूण, धने, खसखस, खोबरं, दालचीन आणि तमालपत्र हे सर्व टाकलेलं आहे आणि तेच आपल्या वाटणाचा बेस असणार आहे। तर तुम्ही बघू शकता इकडे आपण वाटाणे घेतलेले आहेत। वाटाणे आपण काय केलेले आहेत, आपण चांगले बॉईल करून घेतलेले आहेत। ते 4 शिट्ट्यांमध्ये आपण कुकरमधून चांगले मस्तपैकी ते बॉईल करून घेतलेले आहेत। तर हे वाटाणे आपले इथे तयार झालेले आहेत। तुम्ही बघू शकतात किती मऊ झालेले आहेत आणि खायलाही तितकी सुंदर एवढी मजा येणार आहे। तर प्रोटीनयुक्त डिश आहे आणि वाटाणे म्हटलं काबुली चणे म्हटलं तर सगळ्यांचाच फेवरेट आहे। तर इकडे बघू शकता 2 ते 3 चमचे तेलामध्ये मस्त असं खमंग आपल्याला रेसिपी तयार करायची आहे। तर आपण टाकलेले आहेत दालचीन, तमालपत्र, जिरे आणि कांदा। आता हे चांगलं आपल्याला इकडे फ्राय करून घ्यायचं आहे मित्रांनो। आणि कोणाकोणाला ही काबुली चण्याची रस्सा भाजी आवडते जी पुरी बरोबर, भाताबरोबर, चपाती बरोबर, भाकरी बरोबर तुम्ही खाऊ शकतात। तर नक्की कमेंट करायला विसरू नका, व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। तर हे आपल्याला चांगला कांदा ब्राऊन करून घ्यायचा आहे मस्तपैकी। दालचीन बघू शकता, दालचीन एकदम मस्त असा फ्रेग्रन्स असतो। जो रेस्टॉरंटमध्ये आपल्याला गरम मसाला टाकतो तोच आपण मसाला इकडे ॲड केलेला आहे। इकडे टाकलेली आहे हिंग म्हणजे मस्त असा टेस्ट येणार आहे हिंगनी। त्याचबरोबर ऑब्व्हियसली सगळेच मसाले आपण टेस्टसाठी टाकतो। इकडे टाकलेली आहे कोरिअँडर पावडर, त्याच्यानंतर आपण इकडे ॲड केलेले आहेत टमाटर। चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। चांगली मस्तपैकी अशी खमंग रेसिपी आपल्याला बनवायची आहे मित्रांनो। आणि काबुली चणे म्हटलं तर सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं। इकडे आपण टाकलेली आहे हळदीने चांगला कलर येतो आपल्याला इकडे। आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे प्रॉपरली। तर तुम्ही बघू शकता सुंदर अशी रेसिपी तयार होणार आहे। आणि त्याच्यानंतर आपले अजून मसाले ॲड करायचे आहेत आपल्याला। तर हे आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे मस्तपैकी। टमाटर, कांदा चांगला फ्राय झालेला आहेत आणि जे खडे मसाले आपण टाकलेले तमालपत्र, त्याचबरोबर दालचीन, तर त्याच्याबरोबर आपण इकडे टाकलेले आहे लाल मिरची पावडर, ही आपल्याला फक्त कलरसाठी आपण यूज केलेली आहे मित्रांनो, लाल मिरची पावडर। तर हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आणि त्याच्यानंतर हा जो वाटणाचा प्रकार आपण टाकलेला आहे, मी तुम्हाला ते डिस्क्रिप्शनमध्ये पण त्याचे इन्ग्रेडियंट्स देणार आहेत आणि तुम्हाला मी इन्ग्रेडियंट्स टाईप करून पण दिलेले आहेत, जरूर गो थ्रू करा। तर हे आपल्याला आता फक्त मसाला फ्राय करून घ्यायचा आहे। थोडंसं आपण इथे पाणी ॲड केलेलं आहे मित्रांनो। 5 मिनटं आपल्याला हा मसाला फ्राय करून घेतल्यानंतर इकडे आपण ॲड केलेले आहे काबुली चणे ॲड केल्यानंतर फक्त आता 5 ते 10 मिनटं थांबायचं आहे, कारण की आपण चणे ऑलरेडी बॉईल करून घेतलेले, म्हणजे चणे आपल्याला वेगळे जास्त वेळ बॉईल करायला लागणार नाही आणि करीही लवकरात लवकर होते। तर एकदम रेस्टॉरंट स्टाईल फ्लेवर येणार आहे, मस्त असा सुगंधी टेस्ट लागणार आहे मित्रांनो। नक्की या पद्धतीने ही रेसिपी बनवून बघा। इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर जरूर सपोर्ट करा मुंबईकर आई चॅनलला। आपले व्हिडिओज आपल्या या चॅनलवरती प्रत्येक दिवशी येत असतात, तर एक मोटिवेशन भेटतं तुमच्या सपोर्टमुळे। आता बघू शकतात 5 ते 10 मिनटांनंतर मस्त असे चणे बॉईल झालेले। आता इथे आपण कोथिंबीर ॲड करणार आहोत। मस्त अशी रेसिपी तयार झालेली आहे। आता ही आपण एका साईड डिशमध्ये साईडला काढून घेणार आहोत। तर कोण असे काबुली चण्यांचं फॅन आहे, रस्सा भाजीचं फॅन आहे, त्यांनी नक्की कमेंट करायला विसरू नका। इकडे आपण साईडला घेतलेलं आहे काबुली चणे आणि वाटाण्यांचं आपलं मिक्सचर आहे। तर बघू शकता मस्तपैकी ही रेसिपी तयार झालेली मित्रांनो। आणि ह्याच्यावरती आता आपण ॲड करणार आहोत कोथिंबीर, म्हणजे लाल असा मस्त असा मसाल्याचा फ्लेवर आलेला आहे। त्याचबरोबर तवंग दिसत आहे, मस्त अशी ग्रीसी बोलतात ना, की छान अशी टेस्टला सुंदर अशी आपली काबुली चण्यांची वाटाण्यांची रस्सा भाजी तयार झालेली आहे। लंचसाठी एक बेस्ट ऑप्शन आहे, तर जरूर मित्रांनो या पद्धतीने करून बघा। मसाला आपण वेगळा यूज केलेला आहे। आपण प्रत्येक वेळी जसं सांगतो
की प्रत्येकाची मसाला बनवण्याची पद्धत वेगळी असते, करण्याची पद्धत वेगळी असते. काहीतरी फॅमिलीमध्ये एक नवीन टेस्ट येतो त्यांच्या तोंडामध्ये. तर नक्की घरच्यांना आवडेल. तर अशा पद्धतीने नक्की करून बघा मित्रांनो आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करायला